शनाया, शनाया काय करतेस तू? दिसत नाही का पॅकिंग करते? हो मला दिसतंय, पण कशासाठी? मी चालले मुंबई सोडून हा? कायमची. तू प्लीज असं काही करू नकोस, ऐक ना माझं. हा मला काही ऐकायचं नाहीये तुझं. ते कपूर सर मला वाटेल ते बोलले, सगळ्यांसमोर मला कंपनीतून काढून टाकलं आणि तू नुसतं बघत होतास, काही केलं नाहीस तू. अगं मी काय करणार होतो शनाया? मी कसं काही बोलू शकणार होतो? प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. ए, मीच काय अंडरस्टँड करायचं यार नेहमी? तू कधी समजून घेणार आहेस फिलिंग्स माझ्या? सगळ्यांना स्वतःचाच विचार करतात. शनाया असं नाहीये, तू प्लीज डोंट क्राय. प्लीज आता तर त्या भक्तीने पण काढून टाकलंय मला घरा बाहेर. तुझ्याकडे काहीच ऑप्शन नाही. आय हॅव टू गो. ऐक ऐक ऐक, तू असा विचार करू नकोस ना. आपण दुसरं घर शोधू ना, दुसरी नोकरी शोधू. मुंबईत काय एकच कंपनी आहे का नोकरी करायला? म्हणजे काय वेगवेगळ्या कंपनीत कामाला जायचं? म्हणजे तिथेही आपण बरोबर नाही. म्हणजे ना सोबत राहायचं ना सोबत कंपनीत जायचं. शी असं नकोय, त्यापेक्षा जात नाही मी. शनाया ऐक ना, ऐक ना, आपण काहीतरी उपाय शोधू ना यावर. मी आहे ना. तू काही करत नाहीस गॅरी. तुझ्या मनात असतं ना तर आत्ताच्या आत्ता मला तू तुझ्या घरी नेलं असतं आणि तुझ्या बायकोला घराबाहेर काढलं असतं. पण नाही, तू ना घाबरतोस तिला फक्त. शनाया तसं नाहीये का? तसंच आहे. मला कळलंय तुला ना फक्त प्रेम करायचंय, पण त्या प्रेमाची जबाबदारी घ्यायची वेळ आली ना की तू घेत नाहीस अजिबात. मला माहितीये तू काही तुझ्या बायकोला घराबाहेर काढणार नाहीयेस आणि मला घरात घेणार नाहीयेस. मग कशासाठी आणि कोणासाठी थांबायचंय रे मी इथे? सोड, मी चालले परत. शनाया अगं असं काय करतेय? ऐक ना, मला सकाळपासून मला कळतंय तुला काय सांगायचंय, पण प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. अगं माझ्या बायकोला घरातून काढून टाकणं इतकं सोपं नाहीये. त्यात आम्हाला एक मुलगा आहे. सो व्हॉट गॅरी? लोकांचे डिवोर्स होत नाहीत का? अगं डिवोर्स म्हणजे काय गंमत वाटली का तुला? मग प्रेम म्हणजे गंमत आहे का? सोड यार, जाऊ दे. शनाया ऐक ना तू जरा माझं हे प्लीज. मला नाही ऐकायचंय. शनाया प्लीज माझं एकदा ऐक ना. मला सोड, मला ऐकायचं नाही. मला जाऊ दे. हा, please. माझं ऐक तू. मला प्लीज थोडा वेळ दे. मी जरा विचार करतो आणि काहीतरी एक डिसिजन घेतो. प्लीज मला थोडा वेळ दे. प्लीज, आय एम रिक्वेस्टिंग यू, प्लीज. हा? ठीक आहे, पण तुझ्याकडे फक्त 24 तास आहेत. नाउ यू डिसाइड वेदर यू वॉन्ट मी or you're good for nothing wife. नानीजी, आली का ग? काय आणलंस? नानाजींना आवडते आणि त्यांना चालेल म्हणून मेथीची भाजी आणली. अगं बाई, हे बरं केलंस. 2 भाकरी टाकल्या की झालं जेवण आमचं. द्या इकडे. कशी मिळाली आज गवार? अगं बाई, 35 रुपयांनी दिली. बापा, ती नेहमीची बांधून ठेवलेली भाजीवाली आहे ना तुझी, ती देते बिचारी स्वस्तात. पण हा बदमाश शेजारचा भाजीवाला 35 रुपये घेतले बाई त्याने. महागच देतो हा. मी तर घेतच नाही ना त्याच्याकडनं. काय करणार, ही नव्हती ना आज. नानाजी काय करून राहिले? कुठली परीक्षा देऊन राहिले की काय? अभ्यास गिभ्यास करतायत? हो तसंच समज. मेल्यानंतर स्वतःच्या कुटुंबाची आबाळ होऊ नये ना म्हणून जी अभ्यासपूर्वक परीक्षा दिली जाते ना तीच देतोय. म्हणजे अगं, मृत्यूपत्र लिहिणं हे काय परीक्षेपेक्षा कमी आहे काय? नानाजी असं काऊन करून राहिले तुम्ही? बरं काय म्हणजे? अगं, आजकाल आयुष्याचा काही भरोसा आहे का? नाहीतरी ढगाला हात लावून आलोच आहे मी. आता हे पुढचं मिळालेलं आयुष्य हे माझ्यासाठी बोनस आहे असं समज. कधी काय होईल भरोसा नाहीये. कायचे काय बोलता तुम्ही तर? असं कुठे राहते का? अजून 100 वर्ष तरी तुम्हाला काही होत नाही. काय जन्म आणि मृत्यू हे आपल्या हातात नसतं ग. मी तर म्हणतो 60 पार केलेल्या प्रत्येकानेच एक जबाबदार माणूस म्हणून विल करून ठेवलंच पाहिजे. नानीजी तुम्ही तरी सांगा. अगं बाई, ह्यांनी एक फूल डोक्यात घेतलं ना की कोणाचंही ऐकत नाहीत काही. ए खूळ काय खूळ? अगं तुझ्या भविष्यासाठीच करतोय मी. सून आणि पोराचा काही भरोसा नाही. उद्या मी गेल्यानंतर तुला वृद्धाश्रमात पाठवलं तर? काहीतरीच काय बोलता तुम्ही? हो ना नानाजी,
पंकज भाऊ असं काही करेल असं मला तरी वाटत नाही. काय राधिके, खूप पावसाळे पाहिलेत मी. ते केस आहेत ना, केस हे उगाच पांढरे नाही झाले ना. हे बघ, एक लक्षात ठेव, माणूस जसा वयानं मोठा होत असतो ना, तसा अनुभवाने सुद्धा शहाणा होत असतो. आणि अनुभव येऊनही त्याकडे दुर्लक्ष करणं यासारखं मूर्खपणा नाही. एकदा पाहिले सून आणि मुलांना काय केलं ते. माझा नाही आता त्यांच्यावर विश्वास. म्हणून हा फ्लॅट आणि बँकेतले माझे काही थोडे पैसे सगळे तुझ्या नानीच्या नावावर करतोय. पण समजा उद्या मला काही झालं तर तिच्या डोक्यावरचं हक्काचं छप्पर कोणी नाही हिरावून घेऊ शकणार. नानाजी, हे तुमचं बरोबर आहे, पण शेवटी आपली माणसं काहून आपल्याशी वाईट वागतील? काय राधिके, जगात कोण कसं वागेल नाही सांगता येत ग काही. मला सांग, तुमचा फ्लॅट कोणाच्या नावावर आहे? म्हणजे एकट्या गुरुनाथच्या की तुझंही नाव आहे त्याच्यावर? माहित नाही बा. अरे असं कसं? अरे घर तुझंही आहे, त्यामुळे ते कोणाच्या नावावर आहे तुला माहित असायलाच हवं राधिके. त्याचं काय नानाजी, मी या सगळ्या गोष्टींमध्ये ना लक्षच घालत नाही. ते कोर्ट, वकील, कागदपत्र हे सगळं बघितलं ना का मला तर बघ घाबरल्यासारखं होऊन जात. तसाही माझा यांच्यावरती विश्वास आहे. हे करतील ते योग्यच असेल. चोवीस तासात एवढा मोठा निर्णय कसा घेऊ मी? राधिकाशी डिवोर्स घेणं एवढं सोपं नाहीये. पण निर्णय नाही घेतला तर शनाया रागवून निघून जाईल, आणि घेतला तर काय? शेजारी पाजारी आई बाबा सगळ्यांनाच उत्तरं द्यावी लागतील मला. आणि अथर्वचं काय? किती झालं तरी मुलगा आहे तो माझा. त्याची जबाबदारी माझ्यावरच आहे. नाही, हे शक्य नाही. पण मग शनाया आयुष्यातून निघून गेली तर काय करू मी? आज माझ्या आयुष्यात इन्स्पायरिंग, एनर्जेटिक, लवेबल जर कोणी असेल तर ती फक्त शनाया आहे. तिच्यामुळेच माझ्या असण्याला महत्व आहे. ती निघून गेली तर कसं होईल माझं? त्या राधिका बरोबर पुढचं आयुष्य काढत बसलो तर त्या पानवलकरांमध्ये आणि माझ्यामध्ये काहीच फरक राहणार नाही. 10 ते 7 नोकरी आणि नंतर घर, बाकी काहीच नाही. नाही, मला नाही असं जगायचं. काय करू यार, काही सुचत नाहीये. आनंदशी बोलून बघतो. नाही, पण तोही राधिकाच्याच बाजूने बोलणार. आता एकच उपाय, एकदा वकिलाशीच डिस्कस करायला पाहिजे. तेच काय तो मार्ग सांगतील याच्यातून. हॅलो, ॲडव्होकेट व्यवहारे.